सल्फेट तर दिलेलं असतं. सल्फर प्लस नायट्रोजन उष्णता राहिली हा. हे ना आणि त्याच प्रकार शेणखत असतं अजून मोकळं राहिलं ना मुळी चालायला. आणि हाईट पाहिजे होती. शेणखत ऑर्गॅनिक मध्ये थोडा फरक पडतो. सल्फर आता आपण काडे कचऱ्यात जर खत मिसळून तुम्ही चुरा मुळी चालायला वाव मिळतो. नाही आता शेती, माती आणि नाती यांना जीव लावला की ते जीव ओवाळून टाकतात. मित्रांनो, बेमोसमी आणि दीर्घकाळ चाललेल्या पावसामध्येही आपल्या शेतीत नंदनवन फुलवणाऱ्या शेतकरी पितापुत्रांची ढोबळी मिरची म्हणजेच शिमला मिरची शेतीला भेट देण्यासाठी आपण आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या पैठण या गावी आलेलो आहोत. चला तर त्यांच्याकडून ह्या पिकाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब नक्की करा ही विनंती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती सिरीज चालू करतो उद्योग भरारी म्हणजे शेतीमध्ये नवीन नवीन जे प्रयोग करतात त्याच्या आपण यशोगाथा घेणार आहात. उद्योग भरारीमध्ये छोटासा स्टार्टअप असो त्याची पण आपण मुलाखत घेऊन आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे. तर आज आपण आलेलो आहोत अकोले तालुक्यात असलेल्या पैठण या गावामध्ये. तर पैठण या गावामध्ये येण्याचं कारण असं की या पैठणमध्ये एक हे शेतकरी आहेत. आपलं नाव पाटील? विजय तळेकर. या पैठणच्या शेतकऱ्याने एक अनोखा प्रयोग केलेला आहे. जी इंडसाखरा या जातीची ढोबळी मिरची आहे म्हणजे शिमला मिरची, हिची लागवड केलेली आहे. तर हिची लागवडीची नियोजन, पूर्वतयारी, पूर्व मशागत, त्यानंतर लागवड, त्याच्यानंतर त्याची जोपासना आणि आता त्यांचा प्लॉट चालू स्थितीत आहे. तरी पण आपला व्हिडिओ लवकरच होतोय, अजून प्लॉटची ग्रोथ होणार आहे. आतापर्यंत 2-3 तोडे त्यांचे झालेले आहेत. तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून या सर्व मिरची पिकाची माहिती. नमस्कार सर. नमस्कार. आपलं गाव पैठण, पूर्ण नाव? माझं नाव तानाजीराम भोतळेकर, तालुका अकोले, जिल्हा अंबरनाथ. अहिल्यानगर. आपल्या शेतामध्ये बाकी काय काय पिकं घेत होतं आतापर्यंत? आता आपण तरकारीची पिकं घेत होतो, पण हे ढोबळी मिरची वगैरे पहिल्यांदाच करतोय. इतर या भागामध्ये काही आव्हान कोणी केलेलं नव्हतं किंवा करतही नाही. पण हे युट्यूबला पाहून थोडस काहीतरी नवीन करावं हे थोडीशी अशी प्रेरणा घेऊन चालू वर्षी केलं. पण त्याचं प्रॉपर नियोजन नाही करता आलं पावसामुळं, अति पावसामुळं. तरी क्षेत्राची 20 गुंठ क्षेत्र आहे. याची उभी आडवट नांगरट करून रोटावेटर मारून बेड वगैरे टाकून, बेड थोडेसे उंचीला हाईटला कमी राहील आणि 7,000 काडी त्याच्यावरती आम्ही बसवलेली आहे. हे सगळं आणि आमचे जे कंपनीचे जे गायकवाड साहेब आहेत यांची आमची थोडीशी उशिरा गाडी झाली. तोपर्यंत आम्हाला काही कोणाचं मार्गदर्शन नव्हतं. तुमच्या मनात ही कल्पना आली आपल्याला ढोबळी मिरचीची लागवड करायची, मग गायकवाड साहेबांचा तुमचा कॉन्टॅक्ट कसं आहे? नाही, अगोदर त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट नाही झाला. आम्ही लावलं आणि नंतर मग त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट झाला. तर ही ढोबळी मिरचीची रोप आपण कुठून मागवली? ही आपल्या विफा टेक नर्सरी आपल्या विरगावला विश्व हायटेक नर्सरी त्यांच्याकडून मागवली. किती काडी बसली हे क्षेत्र? 7,000 काडी बसली. एक काडी किती रुपयाला पडली? हे 2 रुपयाला काडी पडली. आता ह्या आपल्या प्लॉटची लागवड किती तारखेला झालेली? ही लागवड आता 20 ऑक्टोबर 2025 ला झाली. ऑक्टोबर महिन्यात 20 ऑक्टोबर. त्यावेळेस पाऊस चालू असेल? हो, खूप पाऊस. 20 ऑक्टोबरला लागवड झाली आणि 21 ऑक्टोबर पासून पाऊस सुरू होता. पुढील 8 दिवस तो सततच चालू होता. त्याच्यामुळे त्याचं योग्य नियोजन किंवा आळवणी येता नाही आली व्यवस्थित. म्हणजे पाऊस चालू असल्यामुळे तुम्हाला बेसल डोस पण भरता नसला? बेसल डोस म्हणजे काय, शेणखत झालं तुमचं, कोंबड खत वगैरे जे झालं ते नाही आम्हाला योग्य प्रॉपर नियोजन नाही करता. त्याच्यामुळे आळवणी घेताना तुम्ही ड्रिप मार्फतच त्याला पाणी दिलं की पंपाने त्याला सोडलं खोडाशी? आळवणी पंपानच दिली. 100 साधारणतः 50 ते 60 ml औषध एका याच्या झाडाच्या खोडात जाईल याची दक्षता घेतली. आता ह्या दोन्ही रोपामधलं अंतर किती? आता हे जो मल्चिंग पेपर आहे हा जिगजॅग आहे. 1.25 फुटावरती एक होल आहे, असं जिगजॅग पद्धती. म्हणजे 1.25 फुटावरती एक रोप लावलेलं आहे. आणि या सरीतील अंतर आमच्याकडून थोडस 4 फूट राहिलं गेलं. ते साधारणतः 5 फुटापर्यंत असायला पाहिजे. 4.5 पावणे 5 फुटापर्यंत असायला पाहिजे. आणि आता किती दिवसाचा झालेला आहे प्लॉट? हा साधारणतः आता 65 ते 66 दिवसाचा फळ झालेला आहे. हा ना. तर आता फळांची साईज तर चांगल्या प्रकारे आतापर्यंत किती तोडे झालेले? आतापर्यंत 1-2-3 तोडे झालेले.
500-600 क्विंटल आपलं 5-6 क्विंटल माल गेलेला आहे आतापर्यंत काय बाजारभाव मिळाला? आतापर्यंत 40-45-50 पर्यंत असा बाजार भेटलेला आहे. तुम्ही माल तोडल्यानंतर प्रॉपर कोणत्या बाजार नेता किंवा जागेवरती आता व्यापारी येतात? जागेवरतीच दिलेलं आहे आतापर्यंत हम्म. आम्ही. हम्म. पण आता हे थोडस लोकल मार्केटला दिलं थोडस. पण आता याचं जरा यील्ड वाढल्याच्या नंतर आम्ही पुणे किंवा मुंबईला पाठवण्याची व्यवस्था करणार आहोत. तुम्हाला लास्ट पर्यंत ह्या पिकामधून किती तोड्याची अपेक्षा आहे? आता साधारणतः याचा आहे ना एक 8 दिवसानंतर तोडा येतो. हम्म. तर इथून पुढे अजून एक मला तर काही अजून नीट सांगता नाही यायचं, पण हम्म. 10-12 तोडे अपेक्षित आहेत. हम्म. आपल्या सोबत आपल्या कंपनीचे इंडस कंपनीचे गायकवाड साहेब उपस्थित आहेत. कदाचित ते याबद्दल जास्त माहिती देतील. साहेब नमस्कार. नमस्कार. मी विनोद गायकवाड, सेल्स ऑफिसर म्हणून काम करतो संगमनेर अकोले एरियामध्ये. तर आज आपण आलेलो आहे पैठण या गावामध्ये. तर विजय तळेकर यांच्या शेतावर आल्यानंतर त्यावेळेस खूप पाऊसच चालू होता, पण शेतकऱ्याची पण पराकाष्ठा, आमचे पण प्रयत्न, शेवटी त्या प्रयत्नांना यश आलं आणि आज त्यांची 3 ते 4 तोडे झालेले. 22 ते 20 गुंठ्यामध्ये त्यांनी 6 ते 7 हजार गाडी लावलेली आणि त्याच्यामध्ये 6 ते 7 हजार गाडी लावलेली आहे. त्याच्यातून त्यांचे आता 3 ते 4 तोडे झालेले. अपेक्षित 1 एकरचा प्लॉट जर केला तर सरासरी 25 ते 26 मेट्रिक टन पर्यंत उत्पन्न मिळतं. पण आतापर्यंत त्यांचे 3 तोडे झालेले. अजून 12 ते 15 तोडे व्हायला काहीच हरकत नाही. पण इथून पुढं वातावरण आणि कंपनीचं मॅनेजमेंट, फर्टिलायझर मॅनेजमेंट याचं व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच त्यांना चांगला फायदा होईल. आणि आमचे प्रयत्न हेच राहतील की त्यांचा प्लॉट जादा दिवस त्यांना उत्पादन त्यांचं कसं वाढेल, तर त्याविषयी आम्ही 100% प्रयत्न करू. धन्यवाद. आणि सर मला एक सांगा, हिला इंडस साखर आणि बेळगाव पोपटी म्हणून पण ओळखलं जातं. या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे का ही ओपनची व्हरायटी, पण काही लोक पॉलीहाऊस नेटमध्ये पण करतात. त्यानंतर हिला बेळगाव पोपटी म्हणजे हा गावठी सेगमेंट जो म्हटला जातो, याचा स्नेल एकदम असा मस्त प्युअरिटी जी म्हणतो आपण तो असतो. ही सरासरी ही म्हणजे पूर्ण सेप तिचा एकसारखा नसतो, थोडासा ओबडधोबडच असतो, म्हणून त्याला मागणी असते. आणि सरासरी आपण आजच्या फॅमिलीचा विचार जर केला, डिवाइड झालेली फॅमिली, डिवाइड झालेली फॅमिलीचा विचार जर केला तर एक पावशेर अर्धा किलो जरी नेली मिरची, एक भाजी 100% त्या कुटुंबाला सफिशियंट होते. म्हणजे असा हा सेगमेंट आहे. याचं प्रत्यक्ष तुम्ही असा स्नेल जरी घेतला, हातात जरी घेतली, तर खूप दूरपर्यंत त्याचा वास पण येतो. आणि याला फक्त कंट्रोल ठेवायचं कारण एक आहे या व्हरायटीला का थ्रिप्स कंट्रोल ठेवा, फर्टिलायझर मॅनेजमेंट चांगलं ठेवा आणि ॲव्हरेज उत्पन्न चांगलं मिळतं. आज मार्केट रेशो जरी काढला कमीत कमी 40 ते 50 रुपये सध्या स्थिती, कधी कधी हाय रेट पण होतात. आणि जादा दिवस चालल्यामुळे मार्केट अप डाऊन चालूच राहतं. पण म्हणजे तोटा होण्याचे याच्यामध्ये चान्सेस खूपच कमी आहे. 100% याच्यामध्ये शेतकऱ्याला फायदा होतो. आणि शेतकऱ्यांनी तेवढं प्रॉपर नियोजन, प्रॉपर पाण्याचं नियोजन, व्यवस्थापन, फर्टिलायझर मॅनेजमेंट आणि स्प्रे शेड्यूल हे जर व्यवस्थित केलं तर 100% त्यांना यश हे मिळतंच. आता ही आपली व्हरायटी आहे, तर ही 12 महिने लागवड केली तरी चालते. मेजर जून पासून हिची लागवड केली जाते मेजर सरासरी. पण काही शेतकऱ्यांनी प्रॅक्टिस, आता यांनी 20 ऑक्टोबरला लागवड केली. आता 20 ऑक्टोबरला आपल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये हिटच असते. पण ह्या वर्षी सगळं निसर्गानं कोलॅप्स केलेलं, वातावरणात कोलॅप्स झालेलं होतं. कारण की दिवाळी झाल्यानंतरही आपल्या दिवाळीच्या दरम्यान पण पाऊस चालू होता, दिवाळीनंतरही पाऊस चालू होता. यांची लागवड 20 ऑक्टोबरची म्हणजे दिवाळीच्याच दरम्यान, त्या दिवशी आपल्याकडे भरपूर पाऊस झाला. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांचा आज प्लॉट चालू स्थितीमध्ये आहे आणि प्लॉटची कंडिशन एकदम चांगली आहे. त्यांचं चिरंजीव विजय तळेकर हे सर आहेत, त्यांचं मॅनेजमेंट, त्यांच्या मुलाचे कष्ट आणि थोडंफार आम्हाला विचारलेलं नंतर आमच्याकडून झालेलं गायडन्स आणि आमच्या माध्यमातून आम्ही फर्टिलायझर मॅनेजमेंट कंपनीकडून घेतलेलं गायडन्स, या धर्तीवर आम्ही हा प्लॉट उभा केलेला आहे. शेतकऱ्यांनी निश्चित याचा प्लॉट बघायचा असेल तर इथं यावं, प्लॉट बघावं. ओपनवर आहे, पॉलीहाऊस नेटचा खर्च करण्याची काही आवश्यकता नाहीये आणि 15 जानेवारी 15 फेब्रुवारी पर्यंत पण शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. कडक उन्हाच्या अगोदर झाडं जर होऊन गेले तर ओपन क्षेत्रातही ढोबळी मिरची शक्य आहे. निश्चितच शक्य आहे. तर त्याला थोडेसे टेम्परेचरचा विचार जर केला तर आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर 35च्या पुढं जात असतं. त्याच्यामुळे थ्रिप्स, माकडा रोग येण्याची जास्त चान्सेस असतात आणि मग ते कंट्रोल जर नाही झाले तर पुढे व्हायरस ढकलला जातो आणि मग शेतकरी नाराज होतो. मग ॲव्हरेज कमी निघालं, उत्पादन कमी निघालं, मग शेतकऱ्याचा तोटा होतो.
जर प्रॉपर मॅनेजमेंट चांगलं फर्टिलायझर मॅनेजमेंट स्प्रेचं शेड्यूल जर चांगलं जर घेतलं तर निश्चितच फायदा होतो. हे तुमच्या वडिलांनी युट्यूब वरती बघून हे फायनल केलं. तर मला एक सांगा की तुम्ही शेतात कायमस्वरूपी असे नवीन नवीन प्रयोग करता? कलिंगड लावत असतो, काकडी, हम्म. डोबळीचा पहिल्यांदाच प्रयोग केलेला आहे. सक्सेस झालेला आहे. माझ्या वडिलांनी मला भरपूर मार्गदर्शन केलं. ते स्वतः एक शिक्षक आहेत, प्रगतशील शेतकरी पण आहेत. त्यांनी मला मार्गदर्शन केल्यामुळे मी आपला पर्यंत म्हणजे वडील शिक्षकी पेशात असून ते तरीही तुमच्या पाठीचे खंबीर उभे आहेत आणि तुमचं शेतीचं नियोजन. विजयराव, मला एक सांगा की प्रत्येक तरुण हा नोकरीच्या धंद्याच्या मागे पळतोय आणि नोकरीच्या धंद्याच्या मागे पळून आता जो कोरोनाचा काळ गेला त्यावेळेस शेतीचं महत्व त्या काळात आपल्याला सगळ्यांनाच पटलेलं आहे. पण मला एक सांगा की प्रत्येक जण नोकरीच्या मागे पळतोय, तर मग तुम्ही मागच्या वर्षी म्हणतात कलिंगड केलंय, ह्या वर्षी नवीन हा प्रयोग केलाय, आतापर्यंत 3 तोड्यामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्नही मिळालंय आणि इथून पुढे जर हाच बाजारभाव टिकला तर चांगलंच उत्पन्न मिळत. तर ह्या तुमच्या प्रयोगातून तुम्ही नवीन जो तरुण शेतकरी आहे जो शेती सोडून बाहेर पडतोय यांच्यासाठी काय संदेश द्या? त्यांना मी एवढंच सांगेन की नोकरीच्या शोधात लागण्यापेक्षा शेतीत नवनवीन प्रयोग करीत राहिलं पाहिजे. जसं की मी 2-3 वर्षापूर्वी कलिंगड लावलं, कलिंगडातही मला भरपूर फायदा झाला. यावेळेस मी आता शिमला लावली, शिमलातही मला उत्पन्न चांगलं भेटतंय. तर तरुण मुलांना एवढंच सांगेल की नोकरीच्या शोधात जाण्यापेक्षा आपल्या शेतात कष्ट केले तर व्यवस्थित भरपूर उत्पन्न मिळू शकते. योग्य प्रकारे नियोजन केलं शेतीमध्ये, नोकरीच्या पाठीमागे न लागता असे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले, जरा आधुनिकतेची कास धरली तर निश्चित बाजारभावाचा, बाजारपेठांचा जर अभ्यास केला योग्य तर व्यवस्थित योग्य वेळी योग्य पिकं घेतली तर शेती धंदा हा तोट्यात नाही आहे, फायद्याचाच आहे. आणि विशेष म्हणजे शेतीमध्ये आहे ना, अडाणी लोकांपेक्षा सुशिक्षित लोक येणं खूप गरजेचं आहे. हाच माझा आजचा आहे ना, आजच्या तरुण पिढीला संदेश आहे. आता ह्या ढोबळीच्या मिरचीची झाडांची हाईट छोटी, तर याच्यानंतर हाईट वाढल्यानंतर आपल्याला याला आधाराची गरज आहे. निश्चितच जर आता हे जे पाहिलं, आता यांचा 4था तोडा येईल. हा तोडा जर केल्यानंतर ती फर्टिलायझरची जी ताकद आहे ती पानात फुलात वाढ होऊन झाडाची हाईट तयार होते. हाईट तयार झाल्यानंतर ब्रँचेस चांगले लागतात आणि मग त्या टायमाला झाड कुठंतरी एका बाजूला कलण्याची शक्यता असते. मग जर आपण थोडासा एक नॉमिनल आधार जर दिला, पूर्ण 100% तार काठी टोमॅटो करते अशी नाही करायची गरज. एक मध्ये एक बांबू दोन्ही साईडला हा आपण झेंडू टाईप जरी करतो तसं जरी आधार जर दिला, झाड त्यात दोरीमध्ये गुंतवून जर दिलं तर निश्चितच फायदा होतो. तळेकर पाटील, तुम्ही आम्हाला तुमचा अनमोल वेळ दिला आणि तुमचा प्लॉट बघायला पण आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.